तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आसलगाव ग्रामपंचायत ही जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी आणि श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाते। मागील 2 वर्षांपासून ह्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व असून आघाडीचेच विष्णू इंगळे हे सरपंच पदावर विराजमान आहेत। परंतु सरपंच विष्णू इंगळे यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरत असून वयाची 60 ओलांडल्यामुळे ते बऱ्याचदा बेताल वक्तव्यामुळे अडचणीत येतात। त्याचीच परिस्थिती 19 डिसेंबर रोजी आसलगाव ग्रामपंचायतमध्ये आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये दिसून आली। या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी आसलगाव ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू इंगळे यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन ग्रामस्थांनी सरपंचाला चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा आहे। घरपट्टी कराप्रमाणे पाणीपट्टी करामध्येही 50% सवलत मिळावी याकरिता या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या ठरावाच्या बाजूने संपूर्ण ग्रामस्थ असताना सुद्धा माजी सरपंच तथा युवा विकास आघाडीचे नेते सुनील डिवरे आणि विद्यमान सरपंच तथा महाविकास आघाडीचे विष्णू इंगळे यांनी ग्रामसभेत या पाणीकर पट्टी सवलतीला विरोध दर्शविला। हा विरोध ग्रामस्थांना न पटल्याने माजी सरपंच सुनील डिवरे आणि विद्यमान सरपंच विष्णू इंगळे यांच्यावर ग्रामस्थ तुटून पडले आणि या दोन्ही आजी-माजी सरपंचांना चांगलेच धारेवर धरत त्यांना मारहाण केल्याची चर्चा सुद्धा स्थानिक ग्रामस्थांमध्ये होताना दिसत आहे। स्थानिक नागरिकांनी जनतेच्या विरोधात जाणाऱ्या आजी-माजी सरपंचाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने त्या ठरावास विरोध करणारे इतर सदस्य घटनास्थळावरून पसार झाले होते। या घटनेमुळे संपूर्ण तालुका परिसरात विविध चर्चेला उधाण आले असून ग्रामसभा हिंसक वळणावर गेल्याने लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।